या जगात दोन प्रकारचे माणसं असतात. पहिले ते जे छोटंसं संकट आल्यावर घाबरतात, दुःखी होतात, आणि दुसरे ते माणसं जे कितीही संकटं आली तरी नेहमी आनंदी असतात, प्रत्येक संकटात स्वतःला सांभाळून घेतात. एक ते असतात ज्यांच्याकडे सगळं काही आहे तरी दुःखी दिसतात, आणि दुसरे ते ज्यांच्याकडे काहीच नसतं तरी पण नेहमी आनंदी असतात. पडणंही चांगलं असतं. आपली कुवत आपल्याला कळते. जेव्हा आपण हात पुढे करतो तेव्हा आपली माणसं कळतात. सुख ही जगातील सर्वात महागडी गोष्ट आहे. जर देवावर विश्वास असेल तर ते मिळेल जे नशिबात लिहिलेले आहे, आणि स्वतःवर विश्वास असेल तर देव ते लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याने शिकून घेतलं आहे की केव्हा कुठे काय बोलायचं आहे, त्याला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कोणीच नाही थांबवू शकत. जसे धनुष्यातून निघालेला बाण परत नाही येऊ शकत, तसेच तोंडातून निघालेले शब्द परत नाही येऊ शकत. त्यामुळे जेव्हा पण तोंड उघडाल तेव्हा विचार करून बोला. गुलाम बनून आनंदी जगण्यापेक्षा स्वतःच्या दुःखाचा सामना करायला हवा. भलेही तुमच्या जीवनात कितीही कष्ट असो, पण तुम्ही जर स्वतंत्र आहात तर तुम्ही खऱ्या अर्थाने माणूस आहात. गोड बोलणारी माणसं चांगली असतीलच असं नाही. आजकाल षडयंत्र रचणारी माणसं गोड बोलतात. आयुष्यात बरोबर किंवा चांगल्या माणसाचा शोध करू नका. तुम्हीच चांगले बना. काय माहीत, कदाचित तुम्ही भेटल्यावर कोणाचा तरी शोध पूर्ण होईल. नेहमी लक्षात ठेवा, दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवाल तर तुम्ही हराल, पण स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर तुम्ही नक्कीच जिंकाल. माणसाला कळत नाही तो ज्या गोष्टींच्या मागे धावतोय त्या कायम नाही राहणार. जर काही शाश्वत आहे तर तो आहे आत्मा. आपल्या मनाचं सुख, आपल्या मनाची शांती, आणि बाकी जे काही आहे ते कायम राहूच शकत नाही. तुम्ही एखादे चांगले काम करता किंवा वाईट काम करता, तुम्हाला वाटतं कोणीच बघत नाही, पण श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही जे काही करत आहात माझी दृष्टी सदैव तुमच्यावर आहे. त्यामुळे तुम्ही असं नका समजू की तुम्ही एकटे आहात. श्रीकृष्ण तुमच्यासोबत नेहमी असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, इज्जत कधीच माणसाची नसते. इज्जत नेहमी गरजेची असते. गरज संपली, इज्जत संपली. माणूस नेहमी तक्रारींनी भरलेला असतो. जो माणूस नेहमी आभारी असल्याच्या भावात असतो त्याचं आयुष्य नेहमी सुखी आणि समाधानी दिसून येईल. या जगात असा एकही माणूस नाही ज्याच्या आयुष्यात दुःख नाही, मग तो माणूस श्रीमंत असो की गरीब. एवढंच काय तर प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनाही दुःखाचा सामना करावा लागला. असं म्हणतात, जसे तुम्ही राहता तसंच तुम्हाला जग पाहतं. म्हणून प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहा. हा आनंदच तुम्हाला नवीन उमेद आणि ताकद देते आपली परिस्थिती बदलण्यासाठी. जगात त्रास देणाऱ्यांची संख्या कितीही मोठी असू द्या, देवाच्या कृपादृष्टीपेक्षा ती मोठी नाही. त्या शिक्षणाचा काहीच अर्थ नाही जे माणुसकी शिकवत नाही. आपल्या ध्येयाचा रस्ता दुसऱ्यांना विचाराल तर रस्ता चुकाल, कारण तुमच्या ध्येयाचं महत्त्व जितकं तुम्हाला माहीत आहे तितकं ते कुणालाच नाही कळणार. मन स्वच्छ असेल तर प्रत्येक चूक माफ होईल. हिशोब तुमच्या कमाईचा नाही, तुमच्या कर्मांचा होणार. एक नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे आपले आहेत ते समजून घेतील, जे दुसऱ्यांचे असतील ते दूर होतील. वेळ कधी रंग बदलेल कुणालाच माहीत नाही. कारण प्रभू श्रीरामांना ज्या रात्री राज्य मिळणार होतं त्यावेळी वनवास मिळाला. आयुष्याचा मार्ग तयार नाही मिळत, तो स्वतःचा तयार करावा लागतो. ज्याने जसा मार्ग बनवला त्याला तसंच ध्येय मिळतं. त्या लोकांसमोर नेहमी आनंदी राहा ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही, कारण तुमचा आनंद त्यांना सुखाने जगू देणार नाही. सुंदर चेहऱ्यापेक्षा महत्त्वाचा आहे तुमचा स्वभाव. सुंदर चेहरा तर वयासोबत बदलतो, पण सुंदर स्वभाव तुम्हाला आयुष्यभर साथ देईन. आयुष्याचं सर्वात कटू सत्य हेच आहे की जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आहे, हजारो माणसं तुम्हाला ओळखतात, तुमच्यासोबत मैत्री करू इच्छितात, पण तोच पैसा संपल्यावर तुम्हाला कोणीच ओळखणार नाही.
जे माणसं सुखदुःखात साथ देण्याचं वचन देतात ती माणसं पण सोडून जातात. कदाचित म्हणून असं म्हणतात, गरीब माणसांचे कोणीच नातेवाईक नसतात, तेच श्रीमंतांच्या घरी नातेवाईकांचे दरबार लागतात. यशाची खरी किंमत नेहमी मेहनत आणि वेळ असते. जितकं मोठं तुमचं स्वप्न असेल तितकाच वेळ आणि कष्ट तुम्हाला त्यासाठी द्यावे लागेल. जय श्रीकृष्ण.